हां, बऱ्याच जणाला आंबे भरपूर आवडतात. मग आंब्याच्या सीझनच्या शेवटी हा पदार्थ नक्की झालाच पाहिजे, कारण मुलांनाही तो आवडतो आणि आणखीन आपण 5-6 महिने आंब्याची चव चाखू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, इथं मी झाडाचे फ्रेश असे 2 पाडाचे आंबे घेतलेले आहेत. पाडाचे म्हणजे काय, थोडंसं पिकायच्या अगोदरचे जे हिरवे आंबे असतात ते घेतलेले आहेत. यानं काय होतं, थोडेसे गोड झालेले असतात हे आंबे आणि याला साखरही किंवा गूळ थोडासा कमी लागतो. आणि गोड पिकलेल्या आंब्याचेही तुम्ही करू शकता. हे आंबापोळी आपण पुढं पाहणारच आहोत कसं बनवायचं ते. तर इथं मी थोडेसे पिवळे पडलेले आंबे घेतलेले आहेत. त्याच्यावरची हिरवी साल सगळी काढून टाकायची आहे आणि तुरट लागते ही साल. थोडी ह्याच्यामध्ये जाऊ द्यायची नाही. आंबा कापताना सगळीच्या सगळी काढून टाकायची आहे. असे आंबे घेतल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी साखर किंवा गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करता येतं. आंबे सीझनला भरपूर असतात. आंबे खाऊन कंटाळाही आलेला असतो काही काही वेळेस, तेव्हा तुम्ही पिकलेल्या आंब्याचाही अशा पदार्थ करून ठेवू शकता. आंब्याचा सीझन संपल्यानंतरही मुलं 2-3 महिने आरामात हे आंब्याचा स्वाद घेऊ शकतात. तर हे असे आंबे सगळे साल काढून झाल्यानंतर बारीक बारीक आपल्याला फोडी करायच्या आहेत. नाहीतर अख्खेही आंबे आपण कुकरला शिजवू शकतो, पण आपल्याला कमी कष्टात कमी वेळेत करायचं असेल तर हे असे तुकडे करायचे आहेत. सगळे आंब्याचे बारीक असे तुकडे करायचे, म्हणजे पुढे ते आपल्याला चांगले पटकन शिजले जातात. आता कोय तयार झालेली आहे असा आंबा घ्यायचा आहे. जास्तही हिरव्या आंब्याची करायची नाहीत, मग त्याला साखर जास्त किंवा गूळ जास्त प्रमाणात टाकावी लागते. आणि थोडेसे कोवळे आंबे असतात, त्याचा टिकायलाही जरा खराब होऊ शकते आंबापोळी. त्यामुळे असे पकलेले आंबे घ्यायचे आहेत, परिपक्व, त्याच्यामध्ये कोय तयार झालेले आंबे. आता हे मी एका पॅनमध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे तुम्ही कुकरलाही पटकन शिजलेही जातात, पण असंही पॅनमध्ये शिजतात. थोडंसं काळं मीठ टाकायचं, किंचित असं आपलं रोजचं मीठ टाकायचं आहे. याने आंब्या पोळीला छान चव येते. आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजवून चांगलं असं शिजलं पाहिजे ते, नाहीतर मग मिक्सरला थोडेसे तुकडे राहतात. शिजवल्यानंतर थोडा वेळ थंड करायचे आणि मिक्सरला त्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरला बारीक प्युरी, थोडंसं पाणी गेलं तरीही चालतं, कारण परत आपल्याला आणखीन थोडं शिजवायचं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी असं चांगलं घेऊन बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे मिक्सरला. थोडंसं पाणी असेल त्याच्यामध्ये शिजलेलं तर ते लगेच बारीकही होतं. आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला ही प्युरी टाकायची आहे. अगदीच आपल्याला टाकायची आणि नंतर त्याच्यामध्ये साखर, थोडीशी वेलची पूड टाकून घ्यायची आहे. जेवढी प्युरी आहे तेवढी साखर टाकली. आंब्याच्या गोड याच्यावर हे करू शकता. जर आंबा गोड असेल तर साखर थोडीशी कमी टाकायची आणि थोडंसं आंबट असेल तर जेवढी प्युरी आहे तेवढीच साखर घ्यायची आहे. वेलची पूड टाकून चांगलं चिकटपणा येईल इतपत हे शिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्टही होऊ द्यायचं नाही. 1 चमचा तुपाचा टाकायचा, म्हणजे छान त्याला शाईन पण येते आणि एक चव पण तूप लावून ठेवायचं आणि हे शिजलेलं त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं. आता हे आपल्याला बाहेर जर ऊन नसेल तर घरातही आरामात फॅनच्या हवेखाली हे वाळलं जातं. चांगला आता चिकटपणा आलेला आहे. आपण तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून घेऊयात. इथं मी 2 आंब्याचं केलेलं आहे. एका ताटामध्ये छान बसतं हे. आणि जास्त प्रमाणात करायचं असेल तर ते पण तुम्ही करून ठेवू शकता. 2 आंब्याची पोळी पण छान अशी एका ताटात बसते. असं सगळं पसरवून आपल्याला हे, मी आता ऊन आहे, उन्हाला नेऊन ठेवणार आहे. उन्हात ठेवलं तर 1 दिवसात वाळते आणि घरामध्येच फॅनच्या हवेखाली ठेवलं तर 2 दिवस लागतात, पण वाळते. त्याच्यामुळे असं छान अशी आपली उन्हाला पटकन एका दिवसातच ही पोळी छान वाळलेली आहे. आणि उन्हात ठेवल्यामुळे कलरही त्याचा जास्त काळा पडत नाही. सावलीला थोडासा काळपटपणा येतो पोळीला. अशा पद्धतीनं ही आपली शाईन आलेली आहे पोळीला. मस्त अशी वाळूनही झालेली आहे. आता काय करायचं आहे, मुलं आवडीने खातात किंवा डब्यालाही घेऊन जातात, तर त्याला अशी पिठी साखरही लावून तुम्ही चॉकलेटच्या आकारात असं काप करून ठेवू शकता. हे पण खूप दिवस टिकतं, कारण पिठी साखर आपली कोरडी असते. फक्त हे सगळं केल्यानंतर तुकडे बारीक करा, नाहीतर अख्खीच्या अख्खी पोळी डब्यामध्ये ठेवू शकता. फक्त हवाबंद डब्यात ठेवायचं आहे. थोडी हवा जाता कामा नये, नाहीतर मग टिकणार नाही, त्याला बुरशी येऊ शकते. अशा पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.